मागच्या भागात आपण पाहिलं की अपूर्वाने श्रेयाकडे मदतीची याचना केली आणि आश्चर्यकारकपणे श्रेयानेही कोणतेही प्रश्न न विचारता तिला मदत करण्याचा निर्णय घेतला. आरशाबद्दल माहिती शोधताना त्यांना जुन्या ग्रंथांमध्ये नरकाचे द्वार या संदर्भात धक्कादायक माहिती मिळाली आणि त्या भयाण रात्री आरशातल्या सावलीने एक गूढ आणि भयावह खेळ सुरू केला, जिथे वास्तव आणि भ्रम यांच्यातली सीमारेषा हळूहळू मिटू लागली. आता पुढे. तेवढ्यात एक थंडगार वाऱ्याचा झोत दोघींनाही स्पर्शून गेला आणि त्यांच्या कानाजवळ धीटपणे पण कुजबुजणारा आवाज आला. तो आवाज ऐकून अपूर्वा आणि श्रेया भेदरून मागेच सरकल्या. श्रेयाने तो आरसा परत जागेवर ठेवण्याचा प्रयत्न केला, पण आता काहीही उपयोग नव्हता. तो आरसा त्या जागेत घट्ट रोवला गेला होता. आता वातावरण आणखीनच गूढ बनत चाललं होतं. तो आरसा त्यांना आतमध्ये येण्यासाठी खुणावत होता. मोठ्या धीराने दोघींनीही त्या आरशातून आत पाऊल टाकलं आणि त्या गूढ जगात प्रवेश केला. त्या नवीन जगातला रस्ता घनदाट जंगलातून जात होता. चंद्रप्रकाशामुळे सर्वत्र अंधार पसरलेला नव्हता, तरी सुद्धा झाडांच्या सावल्या भीतीचं वातावरण निर्माण करत होत्या. पाचोळ्यांचा आवाज त्यांच्या मनाला अस्वस्थ करत होता. त्या दोघीही सावध पावलांनी पुढे चालल्या होत्या. त्या दोघींनाही जाणवत होतं की त्यांच्या भोवतीचं वातावरण नुसतं शांतच नव्हतं, तर ते एक विचित्र प्रकारे जिवंतही होतं. झाडांच्या सावल्यांनी जरी अंधार पडला होता, तरी चंद्रप्रकाश हा त्या वाटेवरचा एकमेव मार्गदर्शक होता. पण त्या झाडांच्या फांद्यावर जणू काही नजर ठेवणारे डोळे असावेत, अशी भावना सतत त्यांच्या मनाला बोचत होती. तेवढ्यात त्यांच्यासमोर एक विचित्र आकृती झाडांच्या सावलीतून हळूहळू पुढे सरकताना दिसली. ती इतकी अस्पष्ट होती की ती खरी होती का फक्त भास होता हे ओळखता येत नव्हतं. त्या दोघींचं लक्ष पूर्णपणे तिथेच खेळलं. अचानक ती आकृती थांबली आणि त्याच दिशेने बोट दाखवायला लागली जिथून त्या दोघी आल्या होत्या. श्रेया, तू हे बघितलंस का? अपूर्वाने घाबरलेल्या आवाजात विचारलं. हो हो हो, पण ती आपल्याला परत मागे जायला सांगते का? श्रेयाने गोंधळलेल्या सुरात उत्तर दिलं. बहुधा ती आकृती त्यांना संकटापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होती. त्या दोघींनी परत समोर बघितलं तर ती आकृती गायब झाली होती. जसं जसं त्या पुढे सरकत होत्या तसा तसा जंगलाचा रस्ता अधिकच गुंतागुंतीचा होत चालला होता. झाडांची फांदी एकमेकात अडकली होती आणि त्यामधून जाणं कठीण होऊ लागलं होतं. त्याच वेळी त्यांच्या मागून एखाद्या जड श्वासांचा आवाज यायला लागला, जणू कोणीतरी त्यांचा पाठलाग करत होतं. श्रेया, तुला काही ऐकू येत आहे का? अपूर्वाने धीर गोळा करत विचारलं. हो हो, मला वाटतं आपण एकट्या नाही आहोत, श्रेया म्हणाली. तिच्या आवाजातली भीती स्पष्टपणे दिसत होती. बघता बघता त्यांच्यासमोर झाडांमध्ये एक विचित्र दरवाजा दिसला. तो दरवाजा एका प्रचंड मोठ्या गुहेचा होता आणि त्याच्यावरती कोरलेलं चिन्ह अगदी त्या आरशावर दिसलेल्या लिपीसारखंच होतं. दरवाजाजवळ गेल्यावर त्याच्या फटीतून एक विचित्र आणि थंड वाऱ्याचा झोत आला आणि त्या वाऱ्यामध्ये काही कुजबुजण्याचे आवाज आले. अचानक वेगाने वारे वाहू लागले आणि कुठून जाणे एक मोठा काचेचा तुकडा हवेच्या झोताबरोबर उडत उडत श्रेयाच्या हातात खोलवर खुपसला गेला. श्रेयाच्या हाताला रक्ताची धार लागली. श्रेया वेदनेने विव्हळू लागली. अपूर्वाने आपल्या जवळ असलेल्या रुमालाने तिचा हात गुंडाळून घेतला. अपूर्वाने दार उघडण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यावर काही सांकेतिक खुणा दिसत होत्या. हा दरवाजा तर उघडतच नाहीये.
अपूर्वा स्वतःशीच पुटपुटली. तिने इकडे तिकडे पाहायला सुरुवात केली, जेणेकरून तिला काहीतरी खूण मिळेल. बघता बघता समोर तिला तीच अंधुक सावली दिसली, जी त्यांना परत जायला सांगत होती. अपूर्वाने श्रेयाला काही सांगायच्या आधीच ती सावली पुन्हा नाहीशी झाली. काही वेळाने श्रेयाने स्वतःला सावरलं. त्यांना आता तिथे उभं राहणं सुद्धा अशक्य वाटत होतं. त्या दरवाजाच्या फटीतून अचानक एक उंच आणि भीतीदायक आकृती बाहेर आली. तिचे लाल भडक डोळे आणि विलक्षण ताकदीने भरलेलं अस्तित्व त्यांचं हृदय वेगाने धडधडवत होतं. त्या ठिकाणी जणू त्या आकृतीचंच अधिराज्य होतं. ती निश्चलपणे उभी राहून श्रेया आणि अपूर्वा यांच्याकडे नजर रोखून पाहत होती. त्या दोघींचीच जणू ती वाट पाहत होती. त्या आकृतीचं अस्तित्व इतकं बेसूर होतं की श्रेया आणि अपूर्वा दोघीही भीतीने जमिनीवर खिळून राहिल्या. ती आकृती पूर्णपणे धूसर असली तरीही तिच्यातून विलक्षण ताकद आणि भीतीचा आभास होत होता. ती आकृती थोडीशी पुढे सरकली आणि तिच्या आजूबाजूचं वातावरण आणखीनच बेसूर होऊ लागलं. त्याच वेळी एक भेदक आवाज त्या आकृतीतून ऐकू आला. तुम्ही माझ्या प्रदेशात का आल्यात? श्रेयाने हिम्मत गोळा करत विचारलं. या आरशाचं रहस्य काय आहे आणि त्याचा मृत्यूशी काय संबंध आहे? त्या आकृतीने काही क्षण शांत राहून त्यांच्याकडे पाहिलं आणि मग ती आकृती पुन्हा बोलू लागली. आरसा फक्त एक वस्तू नाहीये, तो नरकाच्या दरवाजाचं एक बंद द्वार आहे. इथे त्याच आत्म्यांना अडकवलं जातं ज्यांना स्वतःच्या कर्मामुळे मुक्ती मिळत नाही, आणि हारसा त्याच नरकाकडे जाण्याचा मार्ग आहे. एकदा तुम्ही इकडे आलात तर परत फिरणं अशक्य आहे. त्या बोलण्यातलं गूढ ऐकून अपूर्वा आणि श्रेया दोघीही हादरल्या. अपूर्वाने भीत भीत विचारलं, मग आता तो आरसा आम्हाला का बोलवतोय? कारण त्या रात्री तुम्ही चूक केली होती त्या आरशाला स्पर्श करून. आता तुम्ही दोघी या आरशाशी जोडल्या गेल्या आहात. एकदा का हे दार पूर्ण उघडलं तर जे आत अडकले ते बाहेर येतील. एवढं बोलून ती आकृती मागे गेली आणि एक विचित्र भीतीदायक हसण्याचा आवाज ऐकू आला. पण तुमच्याकडे वेळ आहे किंवा कदाचित नाही. श्रेया घाबरून म्हणाली, आपल्याला लवकरात लवकर इथून निघायला हवं अपूर्वा, नाहीतर अनर्थ होईल. त्याच वेळी त्या दरवाजातून पुन्हा कुजबूज ऐकू आली. आत्म्यांची करुण हाक जणू त्या मुक्तीसाठी याचना करत होत्या. ती आकृती पुढे म्हणाली, पण लक्षात ठेवा, आरसा आता तुम्हाला कधी सोडणार नाही. ती भयावह आकृती विकट हास्य करत अंधारात विलीन झाली. अपूर्वा आणि श्रेया सुन्न झाल्या होत्या. अचानक हवेचा एक जबरदस्त झोत आला आणि कुणीतरी त्यांना जोरात ढकललं आणि त्या दोघी अनावधानाने जमिनीवर आपटल्या आणि श्रेयाच्या रक्ताळलेल्या हाताचा त्या दरवाजाला स्पर्श झाला.
जसा त्या रक्ताच्या हाताचा त्या दरवाजाला स्पर्श झाला तसा तो जुना दरवाजा मोठा आवाज करत उघडला आणि क्षणात आत अडकलेले असंख्य आत्मे वेगाने बाहेर पडले. त्या बेसूर आत्म्यांनी त्या दोघींना वेढलं आणि हवेत फेर धरला. त्या धूसर आकृत्या आता अधिकच स्पष्ट होऊ लागल्या. त्यांचे विकृत विद्रूप चेहरे आणि रक्तपिळसट डोळे आणि भेसूर हावभाव दोघींच्याही हृदयाचा ठोका चुकवू लागले. त्यांच्या कर्कश किंकाळ्या कानात घुमू लागल्या आणि जणू आता त्यांना मुक्तीचा मार्ग मिळाला होता. आता ते आत्मे आरशाच्या जगातून वास्तवात प्रवेश करत होते. अपूर्वा आणि श्रेया भीतीने गोठून गेल्या होत्या. त्यांच्या शरीरात तिथून हलण्याचंही भान उरलं नव्हतं. विचार करायची शक्ती खुंटली होती. त्या जागच्या जागी नुसत्या खिळून उभ्या राहिल्या आणि त्यांच्या डोळ्यासमोर एक भीषण सत्य आकार घेऊ लागलं होतं. पण श्रेयाने झटकन भानावर येत अपूर्वाचा हात धरला आणि वेगाने आरशाच्या दिशेने पळू लागली. मागून ते भयानक आत्मे त्यांच्या दिशेने वेगाने झेपावत होते. त्यांच्या किंकाळ्या वातावरणात घुमत होत्या आणि हवेत विचित्र कंप निर्माण होत होता. त्या दोघीही जीव मुठीत घेऊन धावत होत्या. पण अचानक पायाशी अडथळा आल्याने त्या धाडकन जमिनीवर आपटल्या. एका क्षणातच त्या भेसूर आकृत्या त्यांच्यावर झेपावल्या. काळ्या धोक्याच्या लाटा दोघींनाही गिळंकृत करण्यास पुढे सरसावत होत्या. भीतीला न जुमानता अपूर्वा आणि श्रेया कशाबशा उठल्या आणि पुन्हा वेगाने धावत सुटल्या. आरशाचा दरवाजा काही फुटावरच होता. त्या संधीची वाट न पाहता श्रेयाने आपली सर्व शक्ती एकवटली आणि कोणालाही काही कळायच्या आत अपूर्वाला जोरात त्या आरशाच्या पलीकडे ढकलून दिलं. क्षणात अपूर्वा त्या भयानक जगातून बाहेर पडली. पण श्रेया ती आत अडकली होती. श्रेया, श्रेया बाहेर ये. नाही श्रेया, मी तुला हे करू देणार नाही श्रेया, प्लीज. अपूर्वा रडत तिच्या दिशेने पळाली. पण तेवढ्यात श्रेयाने त्याच रक्ताच्या हाताने आरशाला स्पर्श केला आणि अपूर्वासाठी आरशाचं दार बंद झालं होतं. तिने आरशावर हात मारत ओरडायला सुरुवात केली. जोर जोरात रडत ती आरशावर ठोठावत होती. तिला आरशातून पलीकडचं स्पष्ट दिसत होतं. आतून फक्त भेसूर आवाज आणि भयंकर किंकाळ्यांचा प्रतिध्वनी उमटत होता. श्रेया आता त्या भयान जगात अडकली होती, कायमची. श्रेया त्या भयावह जगात अडकली खरी, पण आता सुटकेचा काही मार्ग उरेल का? की तिच्या वागण्यात एखादा दडलेला हेतू होता जो अपूर्वाला कळलाच नाही. इतक्या सहजतेने तिने अपूर्वाला आरशाच्या पलीकडे ढकलून दिलं. यामागे काही रहस्य होतं का? अपूर्वासाठी तो आरसा कायमचा बंद झाला होता की प्रत्यक्षात तिच्या आयुष्यात नव्या आणि अधिक भयान संकटांची सुरुवात होत होती? पुढील भाग लवकरच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, कॉमेंट आणि शेअर करा. आणि ही कथा आवडली असेल तर टेल ट्रेल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि अशाच भन्नाट कथा ऐकण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.